तर आज जो आहे ना आपला फर्स्ट डे आहे आपल्या 30 डे चॅलेंज सिरीज मधला। आजच्या व्हिडिओमध्ये मी आपलं जे 30 डे चॅलेंज आजपासून सुरू होते 2 मार्च ते 31 मार्चच्या दरम्यान, त्याच्यामध्ये आजच्या दिवसाची टास्क काय असणार आहेत आणि ती तुम्हाला कशी कंप्लीट करायची हे एक्सप्लेन करणार आहे। खरं तर जे 30 डे चॅलेंज मी स्टार्ट केले ते सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं असेल। फक्त मला कमेंटमध्ये सांगा की या 30 डे चॅलेंज सिरीजमध्ये अजून कोणत्या गोष्टी आहेत किंवा अजून कोणते टॉपिक आहेत जे ॲड करायला हवेत, तुमच्याकडून सजेशन्स हवेत ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, ते मी नक्की ॲड करेल। एक गोष्ट मात्र नक्की सांगतो की मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की तुमच्या 2 दिवसांच्या मोटिवेशनपेक्षा पुढच्या 30 दिवसांचं जे स्लो कन्सिस्टन्सी आहे ती खूप गरजेचं आहे। मग आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय, एक तर तुमचे टास्क अलॉट करणं आणि 99+ जे विद्यार्थी स्कोर करतात ना ते वेगळं काय करतात याच्याबद्दल थोडक्यात सांगणं गरजेचं आहे, यासाठी ही बनवतोय। आणखीन एक गोष्ट म्हणजे काय, हे 30 डे चॅलेंज असणार आहे ना ते नक्की ॲक्सेप्ट करा आणि हे नक्की फॉलो करा, कारण का तुमचं आता 0 लेवल प्रिपरेशन जरी असेल त्या विद्यार्थ्यांना कन्सिडर करूनच मी माझं टास्क अलोकेशन ते कसं कंप्लीट करायचं, जेणेकरून जरी 0 लेवलपासून तुम्ही आरामात 95+ आता CET मध्ये स्कोर कसे करू शकाल यासाठी हे 30 डे चॅलेंज आहे। आय होप तुम्ही हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं असेल। दुसरी एक गोष्ट म्हणजे काय, एक आनंदाची गोष्ट म्हणजे काय, कालपासून आमच्या ज्या टेस्ट सिरीज आहेत त्या सगळ्या आमच्या ॲपमध्ये ज्या आहेत त्या स्टार्ट झाल्या आहेत। फक्त टेस्ट सिरीज नाही आहे तर टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिपचा जो प्रोग्राम आहे तो स्टार्ट झाला आहे। ज्या कुणाला एनरोल करायचं नक्की करू शकता। करता तुम्हा सगळ्यांचे आभार, कारण का कालच 100+ रजिस्ट्रेशन सुद्धा त्या कोर्समध्ये झाले आहेत। तुम्हाला जर एनरोल करायचं असेल ना तर नक्की एनरोल करा। लास्ट डेट वगैरे काही नाही, 10 एप्रिलपर्यंत रजिस्ट्रेशन चालू आहे। कधीही तुम्हाला वाटेल ना त्यावेळी तुम्ही त्या पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम आणि टेस्ट सिरीजमध्ये इन्क्लूड करू शकता। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके, 4th इयर PICT स्टुडंट। तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला। डे 1 ची टास्क काय असणार आहे ते मी सांगतो। एक तर आता फिजिक्ससाठी आजच्या डेचं टार्गेट काय असणार आहे तर रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर तुम्हाला आज कव्हर करायचा आहे। मी काय ठरवलंय फिजिक्ससाठी दर 2 दिवसांनी म्हणजे प्रत्येक हाय वेटेज चॅप्टर हा तुम्हाला 2 दिवसांमध्ये कव्हर करायचा आहे। तुम्ही ही काळजी करू नका, मी असं ठरवलंय की पहिल्या 25 दिवसांमध्ये म्हणजे 2 मार्च पासून ते 25 दिवस 12चा सिलेबस फक्त कव्हर करणार आहे आणि नेक्स्ट 5 ते 8 दिवसांमध्ये 11चा जो सिलेबस आहे ना तो कव्हर करून घेणार आहे। त्यामुळे हे चॅलेंज देतोय ते नक्की फॉलो करा, का याच्यामध्ये तुमचं सिलेबस सुद्धा मी कंप्लीशन करून घेणार आहे, तुमचे PYQ सुद्धा सॉल्व्ह करून घेणार आहे, त्यानंतर तुमच्या मॉक टेस्ट सिरीज कशा द्यायच्यात आणि ते कशा अटेम्प्ट करायच्यात हे देखील सांगणार आहे आणि रिव्हिजनचा प्लॅन देखील देणार आहे। मग फिजिक्ससाठी काय करणार आहे, आज फिजिक्सचा तुम्ही रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टर स्टार्ट करायचा आहे, तो 2 दिवसांमध्ये आज आणि उद्या कव्हर करायचा आहे। आता हा चॅप्टर कव्हर कसा करायचा आहे, एक तर म्हणजे काय आजचं टार्गेट काय तर 1 शॉट लेक्चर्स, मग ते तुमच्या क्रॅश कोर्समधून असू द्यात किंवा यूट्यूबवरून जिथून तुम्हाला चांगलं वाटतंय, ज्याच्यातून थेरी तुम्हाला समजते त्या व्हिडिओमधून पहिल्यांदा थेरी आणि कन्सेप्ट आहेत ना त्या सगळ्या चांगल्या करायच्यात। फिजिक्सचे न्यूमरिकल्स का सॉल्व्ह होत नाहीत, कारण का फक्त मला फॉर्म्युले माहिती आहेत, तो फॉर्म्युला कसा यूज करायचा जर क्वेश्चन्स वेगळ्या पद्धतीने विचारला तर आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही। यासाठी आहे तुमचे थिअरॉटिकल कन्सेप्ट जे आहेत ना ते व्यवस्थित आणि परफेक्ट करा। एकदा 1 शॉट लेक्चर्समधून तुमची थेरी परफेक्ट झाली, त्याच्यानंतर शॉर्ट नोट्समधून त्याचे जेवढे फॉर्म्युलेज आहेत, जेवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते सगळे नोट डाऊन करून ठेवायचे आहेत आणि ते आपल्या स्टडी टेबल समोर चिकटवायचे आहेत। आणि आज तुम्ही 2024 ची जे चॅप्टरची चॅप्टर वाईज PYQs आहेत ते सॉल्व्ह करायला स्टार्ट करायचं आहे। PYQ सॉल्व्ह करताना टाइम बाउंडेड मध्ये सॉल्व्ह करायचं, म्हणजेच काय बाजूला एक घड्याळ ठेवायचं, PYQs घ्यायचे आणि ते टाइम प्रेशरमध्ये सॉल्व्ह करायचे आणि नंतर चेक करायचं की माझी चुकले कुठे, मला प्रॉब्लेम काय आला किंवा याची मेथड कशी काय जमली नाही, हे होतं फिजिक्सचं टार्गेट। ठीक आहे, फिजिक्सचा जो रोटेशनल डायनॅमिक्स आहे आज आणि उद्या कंप्लीट करायचं आहे। केमिस्ट्रीसाठी काय टार्गेट आहे, केमिस्ट्रीसाठी सुद्धा मी आजचा जो चॅप्टर आहे तो सॉलिड स्टेट दिलेला आहे। केमिस्ट्रीसाठी मी सुद्धा 2 दिवस दिलेले आहेत या चॅप्टरसाठी। 3 मार्क्सचा चॅप्टर आहे तरी सुद्धा मी 2 दिवस देतोय, कारण का सुरुवातीला कसं असतं तुम्हाला हळूहळू त्या ट्रॅकवर नेणं खूप गरजेचं आहे। ठीक आहे, आता या चॅप्टरसाठी कसं कव्हर करायचं आहे आज, एक तर चॅप्टर फुल इन डिटेलमध्ये कव्हर करायचं आहे। तुमच्या क्रॅश कोर्समधून किंवा यूट्यूबवरून ते लेक्चर बघा, चॅप्टरची थिअरी कव्हर करा। टेक्स्टबुक जे आहे टेक्स्टबुक त्या चॅप्टरचे सगळं आज वाचून काढायचं आहे। ठीक आहे, एकदा टेक्स्टबुकच्या सॉलिड स्टेटचं परफेक्ट केलं की
2024 पासून उलटे MCQ सॉल्व्ह करायला स्टार्ट करायचं. म्हणजेच काय, 2024चे 2023, 22, 21 जेवढे सॉलिड स्टेटचे MCQs तुम्हाला मिळतील, मग ते न्यूमरिकल्स असू द्यात, त्यानंतर कुठल्याही रेफरन्स बुकमधून असू द्यात, आणि पहिली प्रायोरिटी PYQs, हे सगळे आज आणि उद्या कव्हर करायचे. हे होतं आजचं टार्गेट केमिस्ट्रीसाठी. सॉलिड स्टेटची थेअरी परफेक्ट करायची, PYQs सॉल्व्ह करायला स्टार्ट करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर केमिस्ट्रीसाठी एक सांगायचं आहे की जेवढे शक्य असतील तेवढे MCQ सॉल्व्ह करा. नाही तर 2 दिवसाचे सॉल्व्ह करतो, 3 वर्षाचे स्टार्ट करतो, असं तुम्ही सॉल्व्ह करू नका. जेवढे शक्य असतील ना तेवढे सॉल्व्ह करा. मॅथमॅटिक्ससाठी आजचं टार्गेट काय आहे? मॅथमॅटिक्ससाठी मॅथमॅटिकल लॉजिक हा जो युनिट आहे तो आजच्या एका दिवसामध्ये कंप्लीट करा. इझी चॅप्टर आहे, फक्त एकच दिवस मी अलॉट केलेला आहे याला. ठीक आहे. आजच्या एका दिवसामध्ये काय करायचं आहे, कालच गणित अंक सरांचं सुद्धा त्यांच्या बॅचचं फ्री लेक्चर यूट्यूबवरती अवेलेबल होतं, मॅथमॅटिकल लॉजिक. ते बघा वन शॉट लेक्चर्सनुसार, आणि जेवढे PYQs आहेत ना पटकन सगळे सॉल्व्ह करायचे, आणि मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर आजच्या आज कव्हर करायचा. चॅप्टर इझी आहे. 2 क्वेश्चन्स येणार, 4 मार्क्स देऊन जातात. ठीक आहे. 4 मार्क्स कुणीही वाया जाऊ द्यायचे नाहीत. ठीक आहे. आय होप तुम्हाला आजची ही टास्क आहे ती समजली असेल. आजची ही टास्क कंप्लीट करा. इव्हनिंगला मी फीडबॅक फॉर्म किंवा इव्हॅल्युएशन फॉर्म जनरेट करेल, तो तुम्ही भरा आणि स्वतःचं सेल्फ इव्हॅल्युएशन स्वतः करा. ठीक आहे. आता 99+ स्कोअर करायचं असेल ना, काय वेगळं काय करतात हे एक तर गोष्ट आहे. खरं तर मी सुद्धा 99.07% स्कोअर केले. तर वेगळं काय करतात माहिती आहे, सगळ्या यूट्यूब व्हिडिओचं थंबनेल काय असतं की 99+ इन 30 डेज, 99+ इन 20 डेज, क्रॅक COEP इन 10 डेज, हेच असतं. एक तर सगळ्या व्हिडिओमध्ये 3 गोष्टी कॉमन असतील. एक म्हणजे काय, मॅक्सिमम सिलेबस कंप्लीट करायचा. दुसरा, PYQ सगळे परफेक्ट करायचे, जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्यायची, आणि मॉक टेस्ट ॲनालिसिस करून स्कोअर इम्प्रूव्ह करायचं. वेगळं काही नाही आहे. फक्त काय आहे, आपलं कंटेंट जर पुढं जायचं असेल, व्ह्यूज जास्त यायचे असतील ना, म्हणून फक्त वाढवून सांगायचं, बाकी काही नाही आहे. सगळ्या व्हिडिओमध्ये हेच आहे. आणि एक सांगू का, 99+ वाले काय विद्यार्थी वेगळं करतात का? काही करत नाहीत, हेच फॉलो करतात. फक्त त्यांच्याकडे एक आहे, त्यांनी 2 वर्ष व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. त्यांनी आता रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे की पुढच्या 40 दिवसामध्ये त्यांना काहीतरी चांगलं करायचं आहे. भलेही त्यांचा मागचा जो सेटबॅक होता त्याला भरून काढण्यासाठी एक कमबॅकची गरज आहे, आणि ते कमबॅक बाळांनो तुम्हाला सुद्धा करायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे पुढचे जे 40 दिवस आहेत याच्यामध्ये एकतर तुम्हाला स्ट्रिक्टली टाइम टेबल फॉलो करायचे आहेत, PYQs आणि मॉक टेस्ट व्यवस्थित अटेम्प्ट करायचे आहेत. क्लिअरिटी, तुमच्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर असल्या पाहिजेत. एखादी कन्सेप्ट समजली ती व्यवस्थित समजून घ्या, आणि सगळ्यात जास्त रिव्हिजन तुमचं डेली करा, आणि स्वतःच्या टाईमला मॅनेज करा. ह्या बाकीच्या डिस्ट्रॅक्शन्सला थोडं बाजूला ठेवा. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. कमेंटमध्ये सांगा चॅलेंज ॲक्सेप्ट केलं की नाही. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.